एसएससी एमटीएस हवालदार भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आली। एसएससी एमटीएस हवालदारची भरती या ठिकाणी निघून राहिली। तर 26 जून 2025 पासून फॉर्म भरणे सुरू होता आणि 24 जुलै 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येते। आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटते। आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये आपण पेपरमध्ये जे पासिंग आहे तर 40 पैकी यूआर कॅटेगरीसाठी 12 मार्कावर पासिंग आहे, 40 पैकी एससी कॅटेगरीसाठी 8 मार्कावर पासिंग आहे, 40 पैकी ओबीसी कॅटेगरीसाठी 10 मार्कावर पासिंग आहे। तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये। आणि महाराष्ट्राचा कटऑफ सुद्धा जे कमी या ठिकाणी लागते। आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीची जी जाहिरात आहे 26 जूनला या ठिकाणी येणार आहे। आणि जागांचा जर आपण विचार केला तर ते 10,000 प्लस जागांसाठी ही भरती होऊ शकते, कारण की मागच्या वर्षी सुद्धा जवळपास 10,000 प्लस जागांसाठी ही भरती आली होती। तर या वर्षी सुद्धा चान्स आहे की या वर्षी सुद्धा जास्त जागांसाठी ही भरती येणार आहे म्हणून। तर या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, वय काय आहे, आपलं सिलेक्शन झालं तर वर्दी कशा प्रकारे भेटणार आहे, आपलं सिलेक्शन झालं तर ड्यूटी कुठं करावं लागणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये करावं लागणार आहे, काम कोणतं करावं लागणार आहे, कुठं करावं लागणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी एमटीएस हवालदार भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी एमटीएस हवालदार भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे, कारण की महाराष्ट्राचा जो कटापा हा कमी जातो एक लक्षात ठेवा। आणि ते पुढे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे किती मार्कावर आपलं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होऊ शकते। आणि त्याचबरोबर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये जे वर्दी असते एक लक्षात ठेवा, खाकी वर्दी असते त्यांना। आणि कामचा जर विचार केला त्यांना काम कोणकोणतं करावं लागते तर इथून 15-20 वर्ष अगोदर एसएससी एमटीएस हवालदारांना जे काम करावं लागत आहे मंत्रालयामध्ये काम यामध्ये असते। आपलं जर सिलेक्शन झालं तर मंत्रालयामध्ये आपल्याला फाईल न्यायचं काम करावं लागते। फाईल इथून तिकडे येणं जाणं आपल्याला त्या ठिकाणी करावं लागते। फाईल ह्या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटमध्ये न्यायाचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागते। तर एकदम शाई ड्युटी एसएससी एमटीएस हवालदारची। तर इथून 10-15 वर्ष अगोदर काय कोणतं काम करावं लागत आहे एसएससी एमटीएस हवालदारांना की त्यांना जे माठ भरून ठेवावं लागे पाण्याची आणि त्याचबरोबर कुलरामध्ये पाणी त्यांना भरावं लागत आहे। हे काही कामं त्यांना एसएससी एमटीएस हवालदारमध्ये याच्या 15-20 वर्ष अगोदर त्यांना करावं लागत आहे। पण आता एकदम ते ऑफिशियली झालं आहे, त्यांना आता फक्त फाईल न्यायाचेच कामं त्या ठिकाणी असते। आणि ड्युटीसुद्धा 8 घंटेचे, पगारसुद्धा 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटते। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आणि आपलं सिलेक्शन झालं आपल्या महाराष्ट्रामध्येच तुम्हाला जॉब भेटणार आहे। छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये, नागपूरमध्ये, पुणेमध्ये, मुंबईमध्ये ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। तर अशी जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीची प्रोसेस आहे। तर 10वी पासच लागते। ऑनलाईन पद्धतीने जे या भरतीचे फॉर्म भरणे 26 जून पासून चालू होत आहे। लिहून ठेवून द्या तुम्ही एका बुकावर। आणि महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे। वयोमर्यादा जर विचार केला एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। एससी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकता। ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरू शकता। फीचा जर विचार केला जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये यामध्ये फी असते। एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नसते। महिला उमेदवारांसाठी सुद्धा 1 रुपया फी यामध्ये नसते। आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस आहे। आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 2 सेक्शनमध्ये या ठिकाणी पेपर आहे। तर दोन्ही सेक्शनमध्ये पेपर एकाच दिवशी या ठिकाणी होणार आहे। तर सर्वात पहिले सेक्शन 1 चा आपला यामध्ये पेपर होणार आहे। तर तो नॉर्मली आहे, तो क्वालिफाय पेपर आहे। त्यामध्ये अंदाजी टोले मारले तरी सुद्धा आपण पेपर पास होऊन जातो। तर एसएससी एमटीएस हवालदारचा सेक्शन 1 सेक्शन 2 असे जे एका दमाने जे पेपर आपल्या कॉम्प्युटरवर आपल्याला एकाच दिवशी द्यावा लागते। तर पहिला जो पेपर असते तर तो असते या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी। त्यामध्ये 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 3 गुण झाले किती 60। त्याचबरोबर गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 3 गुण झाले किती 60। तर 120 मार्क झाले टोटल। 40च प्रश्न परीक्षेला विचारले जाते सेक्शन 1 च्या आणि एका प्रश्नाला 3 गुण असल्यामुळे 120 मार्काचा पेपर 40च प्रश्न परीक्षेला विचारले जाते। 45 मिनिटाचा टाइम असते आणि नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे। आणि आपल्याला 40च्या 40 प्रश्नावर तुक्के मारायचे। तुक्के मारताना तरी पेपर आपण पास होऊन जातो। या पहिल्या पेपरात आपण अभ्यासही केला तरी चालते। मेन आपलं
आपलं जे सिलेक्शन होते ते सेक्शन 2च्या पेपरमध्ये ह्या पेपरावर मेरिट लागत नाही। हे जे पहिलं सेक्शन 1चा जो पेपर होता याच्यावर मेरिट लागत नाही आणि या पेपरमध्ये 40 पैकी जे पासिंग आहे बुद्धिमत्ता चाचणीचे 20 त्याचबरोबर गणिताचे 20 पासिंगचा जर विचार केला ह्या पहिल्या पेपरमध्ये SC/ST कॅटेगरीसाठी 40 पैकी फक्त 8 प्रश्न तुमचे बरोबर आले तर पेपर आपण पास आहे। UR कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 40 पैकी आपले 12 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पास आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 40 पैकी आपले 10 मार्क बरोबर आले तर आपण पेपर पास आहे। एवढं कमी पासिंग आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे पहिल्या पेपरमध्ये। तर मेन आपलं सिलेक्शन होते, मेरिट लागते, कट ऑफ लागते कॅटेगरी वाईज SC/ST OBC EWS ओपन एक्स सर्व्हिसमॅन, तर तो सेक्शन 2च्या पेपरमध्ये। तर सेक्शन 2चा जो पेपर कशा प्रकारे असते तर पहा यामध्ये सुद्धा 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते सेक्शन 2च्या, ज्यामध्ये जनरल नॉलेजचेच 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 3 गुण आहेत, 3 गुण आहेत तर झाले किती 75 आणि त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 3 गुण आहेत तर झाले किती 75 आणि 75 झाले 150। तर फक्त 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले, एका प्रश्नाला 3 गुण ठेवण्यात आले। तर 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, 150 मार्काचा पेपर असते, 45 मिनिटाचा टाइम भेटते। निगेटिव्ह मार्किंग 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। तर ह्याच पेपरवर आपला खास मेरिट लागते। आपल्याला जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर ह्या सेक्शन 2 मध्ये आपल्याला मार्क घ्यायचे। सेक्शन 1चा या ठिकाणी काहीच विचार करू नका, अंदाजी टोले मारले तरी सुद्धा पेपर निघून जाते। गणित बुद्धिमत्ता आपण केलं नाही तरी सुद्धा तसाच पेपर निघून जाते, कारण की ते क्वालिफाय पेपर आहे। आणि मेन आपलं मेरिट लागते हे सेक्शन 2च्या पेपर मध्ये, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, एका प्रश्नाला 3 गुण आहे। तर असे 150 पैकी आपलं मेरिट लागते, एक लक्षात ठेवा। आणि महाराष्ट्रात मागच्या वर्षी जे मेरिट लागलं होतं तर जवळपास 130 पर्यंत मुलांचं सिलेक्शन झालं होतं आणि नॉर्मलायझेशनमध्ये 30-32 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनचे वाढते, 30+ मार्क वाढते आणि नॉर्मलायझेशनचे मार्क धरून जे आहे मागील वर्षी जे आहे 130 पर्यंत कट ऑफ महाराष्ट्राचा गेला होता, एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे। तर अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी पेपर असते आणि हा पेपर झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय आहे ग्राउंड। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 157.5 सेंटीमीटर उंची लागते। महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 152 सेंटीमीटर लागते। छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांची भरली पाहिजे। त्याचबरोबर ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी आपल्याला 15 मिनिटाचा टाइम आहे। 15 मिनिटामध्ये आपण पैदलही जरी चाललो तरी सुद्धा आपण 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी काढून घेतो, कारण की नॉर्मली 1600 मीटर रनिंग 15 मिनिटामध्ये। तर ते वॉकिंग जरी आपण म्हणजे पैदलही गेलो तरी सुद्धा 15 मिनिटामध्ये आरामात आपण या ठिकाणी येतो। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1 किलोमीटर रनिंग आणि 1 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 20 मिनिटामध्ये मारायची आहे। तर महिला उमेदवारांसाठी सुद्धा पुन्हा किती चांगला टाइम दिलाय तर 20 मिनिटाचा टाइम दिलाय। आपण पैदलही गेलो तरी सुद्धा आपली रनिंग निघते। तर सांगायचं एवढंच की SSC AMTES हवालदार भरतीमध्ये आपल्याला लोड ग्राउंडचा नाही घ्यायचा आहे, तर आपल्याला लोड पेपरचा या ठिकाणी घ्यायचा आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। SSC AMTES हवालदारच्या जागा निघून राहिल्या 26 जून 2025 पासून। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून इमानदारीने अभ्यास करा। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहेत त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन SSC AMTES हवालदार या भरतीमध्ये होणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटते आणि वर्दी सुद्धा खाकी यामध्ये असते। तर चांगली ही भरती या ठिकाणी चालू आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठीच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय